अरे बापरे माडी ओ माडी काय होय ना तुले ओ झोपू द्या दिसले ना का उठा ना तिचे खूप त्रास होई राहणार ना झोपू द्या ना मग डोकं बिकं खूप दुखाड राहणार ना कसाला उठा राहणार झोपू द्या तुम्ही घर निवतात त्याला लाल धाड मेडिकल वर गोड्या आणण्यात गोड्या दिलेत आईन तिसले हा ते डोकं बिकं काल दिन ते डाबावर डाबरबर राहतं परवून देईन ते झाडाला चढण्यात आणि लगेच पाणी चालू होई घ्या ते डोकं वरलं होई गे मग ते डोकं आईन तिसली पुसो ना तो जुडा बिडा सोडीसन ते डोकं बटा पाणी न ते ना मग ते यानगत होई गे ना बटा मग खूप डोकं उमाई ना आईन तिसनं खूप त्रास आहे ना झोपेलच झोपू द्या हा बसा लागित अरे बापरे कवायची झोपली माय मग हा एखाद तास होई ना झोपू द्या ना उठीन त्या दिसत दिसत चांगलं वाटी ना बरोबर उठीन मी बी बहिण तो बघ्यान घर गई तू हा तू बघ या उठूच दे नी उठूच दे नी बस रे बो आता ते काय दाखल पण ना सोबत राहील तसं ते मी बाबांना घर राहू पण सुट्ट्यास नाही येऊ मग काय आम्ही क्रिकेट वगैरे खेळूत नाही तर मग कोणा बी वावर मानिंदा बिंदाल जाणार आहे त्या संगे जाऊत आम्ही कापूस याच्याले त्याले ते तवयच ना मग ती मित्रताच असं आहे का मित्रच नाही ते कमीच नाही मी ते म्हणतो मोजू विसू ना 150-200 मित्र ते भरतील तुम्हाला सहज हा ते तिशेच आपलं काय तोंड गोड आहे कोटी बी हा गोड बोलणं मित्र त्याला मग काय काय करणे हा ते तसेच आईन तीच ना तसं तू काय कराय नाही रेखा काय नाही तो तात्याले आते मालिश करी कुरी आंघोळ घाली आणि झोपाड खूप त्रास दिसतो हा ते लहान पोरग आहे तो तेच ना मग एवढा दिन माहिले तर सांभाळो किंवा बाहेरली जाऊ ना त्याले तर तुम्ही पारगा अजून बाहेरच बसतोस हा तुम्ही बी गोष्ट खरी आहे पण तो मला उठूच नाही राहता मी कवयस ना तर फडा करा तू उठा ना मग इथला प्रयत्न करा ना आम्ही उठा ना तो आत दरी खाले बसाडे हा आणि मग अजून त्यान मम्मी की वावर नाही ते मावशी बी वल्ल्या वयसन उन्हात मग बसरे भाऊ बनट्या भज्या बनावस बसरे भाऊ बनट्या मग आखो त्यासनी भज्या असना प्रोग्राम करा मग 2-2 4-4 भज्या खाद्यात आणि मग ती मावशी बी एवढी रावण्या करे बिचारी मग जास्त मूळ पण आम्ही चांगलं वाटत नाही ना रे का मग हा चांगलं होय ना जाऊ द्या गोडी करस कोणी बसा ना मी आता पोळ्यास करस तुम्ही गरम गरम जेवण करल्या नाही ना माय उठी तर का तुम्ही थोडे 2-4 भज्या खाद्यात आते काय एवढं भूक नाही मायला उठू दे ना कसं वाटस काय वाटस मग दवाखाना मावायचं दवाखाना मला जास्त लागे ती माय नुसती झोपेले पण कसं वाटस घर माय ते मायच रास नाही का हा मग बापरे याईन तीच ना वरते वाजा गाजा आहे आपला आई शिवाय बापरे आई जर कुठे रातभर बी घ्यात ना मला जरा चित लागत नाही मग आणि सोबत तडे गौत मग काय करशी तू नाही बाबा तुम्ही इकडेच काही चेंजेस करा तुमनं बँगलोर पुन्हा लिहिल्या ना कुठे बी काय एवढा लांब जाऊ तिकडे इकडेच कुठे सेटअप होत आपण हा रिक्वेस्ट टाकेले म्हणे बी बँगलोर पुण्याने दोन्ही रिक्वेस्ट टाकेलेत पण पुन्हा मा काय बेटा आपला मला ते बँगलोरच पटस नाही व पुन्हा कसं जोडे ना रातले बसून सकाळी उतरी जास माणूस काय राय ना बी सुख दुखते असं म्हणजे पुन्हा बरं आहे भो हा तुम्ही बी गोष्ट खरी आता वरतून ते जे पास होती आता टाकेल तशी म्हणे आता काय सॅलरी बी वाढानं चाल राहणार ना मग त्यामुळे आता कसं थोडं गुपचूप राहणं पडी हा ते जे वय ते पण तडे काय येणं नाही मला ती मग आपण सोबत आहे तिसले वेळेस असत म्हणा असं म्हण नाही हा तुम्ही गोष्ट एकदम परफेक्ट आहे ती जड आजी काही वाटतं गावतून बरं का हा ना रातले येतात ना जरा अजिंक्य काय उन्हात नाही आपल्या घरकडे व बापरे म्हणतं गुका बसत नाही वाडे डायरेक्ट या रूम मा या हो आजी नाही मी काय शोध राहनो ठगू का बसत नाही म्हणता आठी अहो आजी लाईट जायला ना मग या खिडकीच नाही हवा आहेस ना आवरून चांगला आहे हवेशीर लाईट जायला म्हणून मायने आडे खाट टाकी आणि बरं बी नाही वाटला ना म्हणून मायले बारे काय होय ना ठगूले ठगू व ठगू ठगू माय ते काय औषध दिलेले म्हणे रे का म्हणे बरं झोप माय माय बारे तुम्ही माहिती चांगली गोरी राहिनी ठीक आहे तो आजी हा माय इलाज कसानं लगन माहिती नको शोधू दादा असा पाणी असा पजिता त्या लोकेस ना पण मजानं वाडी उडी करेल होती बी हा मस्त व्यवस्था होती पण असं बुवा येणार जाणारच ना पजिता वस जा मग ते लगन मांडून येण्या बाय असं वरतीस तिसनं पावडर कत आणि तिसना बांग बरेल कथा आणि तिसना बारी बारी पाते पण मग या जा माझं वहिनी बुवा तकलीफ मग ते ठेवाल मग तयाऱ्या करत ना मग काही नाही मजाने मस्त वेळ घेतात मग
बाई आम्ही आहे दिसली काल दिन खूप तब्येत बिगडी गई थी. अशा करत बी नाही त्या समोर डोकं काम नाही करे आजी. मग नुसतं तुमले याद करू मी घडी घडी म्हणता आजी पाहिजेच होत्यात बी ना ते. हो म्हण माय काय घेतं भिंट गुले. बाई नाही तिसले डोकं आणि ते आणि सर्दी म्हणजे नास करे तवन तवय मग कडी येऊ काही 2-3 प्याला कडी पाहिजे आणि तिसने एक बलका बी खाद आणि ती कढीवरच मग तिसं गया जरा सामुक्या वय ना आणि तिसले बरं वाटणं बी मग नका विचारा तुम्ही. मग दत्ती नाही बाई इथलं तिथलं दुखणं काय म्हणजे डोकावर जर ठगू बी ओ मायन ओ बाप ने ओ दादा करस मला माहिती ठगू ना. तेच मग मला असं वाले तुमले काय सांगू मी नाही साधे का. हा ती काही नाही. ती मायनी काय ती सहनशक्ती कितली राहील. साधी मेहनत करेल का म्हण मायनी. मग बापरे वावर ना रात ना दिन करे म्हण माय. मग ती नाही सहनवत्ती नावरी वैमान नाही शोभतून. तुला काय असू येस रे का. आम्ही कसा दिन केले तर आमलेच माहितचे. हा ते तसेच खूप गरिबी होती ना त्या सांगतीस ना मग. माय हो पण तसं संसार करे मग तिने कसा बी संसार नेऊन एकटा करावी तिने. हा मग ते तर असंच बी. देख बाई आता बी मागाय ना जमाना आहे म्हणे माणूस ना पीठ नि बाई ना मीठ त्याला संसार म्हणतस. मग काय करस गुन्हा तसा जीव होता बाई अजून बी ती कामले मोजच नाही पण आता ती नावरी सैन होत नाही. बुई मुंगू पाडान दिन मी गई वावर मा आणि दुसरा दिन अख्खा दिन तिला तकलीफ जाई पण त्या तू तेव्हा आणि तेव्हा येईल. मग वा आजी आई बी ना दाब झाडानच बाई ना सर्दीन ते दिसले. मग आता दिसली कॅपॅसिटी एवढी सहन कराने राहील नाही सांगू आईन दिसले. आई तुम्ही थांबा मी करस त्या पोऱ्यांकरता माल बी करू देत नाही ना तुम्हा दुनिया जीवतीस ना. माय हो ना तुम्हा ते पाची पराने तिनं आला मग बापरे मी ते मनस्ती नातून करता ते मरेल जित्ती वय जाई टगू म्हणजे टगू ना जीव ती आहे ना तिनं बोलणं तसं आहे पण तिनं मन म्हणजे पाहते बरं टगू ना म्हणजे मया आहे तिले. हा ना माहिती ना माले मला वाटत नाही ते म्हणून सासू येत असं माझ्यापेक्षा जास्त जीव लावतीस मला आईन त्या. या नाही बी राहतच जोडे तर मला काय वाटस का पण आईन तिचा स्वभावच खूप मस्त आहे ना म्हणून मला बी काय वाटत नाही. मग तिनं जीव म्हणजे जीव येते स्वतःना जीवनं दकत नाही ती टगू. म्हण रे का म्हण ना तू म्हण बनट्या म्हण रे का म्हण ना तू म्हण बनट्या जशी मायाचं पसती. ओ बापरे या वांदरले काय वय ना आखो. हा काय हो बे काकू. बारे तुला काय वाटस का. मग ती अशी जपस का टगू जपणार बाई का ती आको तिला वांधन म्हण राहणार तू ती तू बी चवना शेवा. नाही पण अशी का जपणी आहे असं. ठगू ओ ठगू. जपू द्या ना माले. झोपू द्या ना औषध दिले म्हणे अरे का सांग राहिली. झोपू द्या थोडा टाइम. नाही डॉक्टर बोलायले ना भाऊ मग पाटील डॉक्टरला बोलायले ना घर. हा नाही ना मेडिकलने औषध दिले माझे आको डॉक्टरला काय सांगशात. हा असं ती काय अशी पडी राहणार बाई शे का बापरे तिनं जीवले चैन पडत नाही जरा असं आई करू का ते करू अशी शेती पहिले पाहिन उड्या जीवनी शेती. आणि म्हणजे तिला काम न बी आई शेहावर ठगू ना वापर म्हणजे वापर शे भो. बापरे तिनं बोलणं चालणं करणं सारणं तिनं बटे गोटणं बट्टा असं मन धरणं ती वजी म्हणजे ती बाई झालं लक्ष भाऊ बंट्या. हा ना मला काय माहित नाही म्हण मायचं बाप. म्हण माय बापरे म्हण माय तू म्हण मायशी मग दक बट्टा गलीमा हो ना दारशी जावानी मी पण ठगून घर या शहरावानी मंदिर ना ग नाराय मारस मी ध्यानच नाही देस जासू मी ती बोलस आणि मन मन बी लागस तटे जासू आणि तो बिचारा धोंड अण्णा बी कधी बोलावणी तोंड भरी काकू काकू करी आणि ती बी जडा माई ना बसाना चान टाइमले चहा पाणी टाइमले पाणी टगुना स्वभाव कताशी. मग सासून दिसले बापरे खूप मया आहे. उठाड रे भाऊ तू माल उठाड. मी यांना झोपू द्या ना परत आको दिस अर्ध झोप मामा अजून डोकं त्रास देत. काय देऊ आता रास्तिली. जपू दे रे बो अण्णा तुम्ही काय एडी घाली कडी करास. जपू दे चाल मी बी सुगडी बाचू ना भाऊ म्हणते जेवणे करल्या तुम्ही टगू उठी तर खायली लागे ती जिल्या कामना माणशी येतस तुम्ही बी. हा हो आजी या